धुळ्यातील एका महिलेचे लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले गेलेत। नकाने गावामधील महिलेने 2 योजनांचा लाभ घेतल्याचं समोर आलंय। पडताळणीनंतर महिलेचे लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये परत घेतले गेले। त्यांनी बोलवलंय तिथल्या संघटनांनी, त्याच्यामुळे मी चाललोय। आणि जे 3 फरार आरोपी आहेत त्यांना मदत करणाऱ्या 3 संशयितांना एसआयटीने अटक केल्याची माहिती मिळते। 100% त्यांचे फोन कॉल घेणे किंवा त्यांना मदत करणे। आता अशा इतक्या भयंकर घटनेमधल्या आरोपींना त्यांनी मदत नाही करायला पाहिजे, कारण जर ते मदत करायला गेले तर सहआरोपी म्हणून ते सुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकतात। आणि पुण्यात वाल्मिक कराड ज्या गाडीतून सरेंडर झाले होते ती गाडी शिवलिंग मोराळेंची होती हे समोर आले। मात्र ते असं म्हणतात की अधिवेशनात आणि अजित पवार यांच्या ताफ्यात माझी गाडी नव्हती, मी तेव्हा नव्हतो। असेल अजितदादांच्या ताफ्यात असेल, आता कोणाच्या त्यात काय अजितदादांचा काय दोष आहे असं मला म्हणणं नाही, परंतु खालच्या लोकांनी अजितदादांच्या ताफ्यामध्ये कोणाकोणाच्या गाड्या न्यायच्या याचं कुठंतरी तारतम्य बाळगलं पाहिजे। ते तारतम्य राष्ट्रवादी काँग्रेसकडनं बाळगलं जात नाहीये असं एकंदरीत चित्र आहे। आणि माहिती अशी समोर येते की मराठवाड्यातील अजित पवार गटाचे आमदार अजित पवार यांना भेटणार आहेत आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवा अशी मागणी करणार आहेत, अशी माहिती समोर येते। तो त्यांचा अंतर्गत पक्षांतर्गत निर्णय आहे, तो ते करतील। माझा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा काही संबंध नाही। आपण असंही म्हणत की बीड म्हणजे पोलीस दलात फेरबदल करण्यात यावे, बिंदू नामावलीनुसार जे आहे ते 100% बिंदू नामावलीच्या 700-800 पट जर लोक असतील आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम सगळे क्रिएट होत असतील तर त्या मुळावरच घाव घालावा लागेल आणि तो घाव घालून हे बॅलन्स केल्याशिवाय इथलं वातावरण नीट होणार नाही। एसआयटीच्या पथकात वाल्मिक कराड यांच्या जवळचे अधिकारी आहेत, या संदर्भात आपण काही मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत? हो बोललो, सीएम साहेबांशी बोललो। तुम्ही मला वाटतं मीडिया